नमस्कार. आपलं व्यक्तिमत्व कसं आहे हे आपल्या जन्मनक्षत्रावरून समजू शकतं असं कधी ऐकलंय का? हो, ज्योतिषशास्त्रात ना गण नावाची एक खूप इंटरेस्टिंग संकल्पना आहे. असं म्हणतात की हा गण म्हणजे आपल्या स्वभावाचा आरसाच असतो. मग चला आज याच गणांच्या दुनियेत एक मस्त फेरफटका मारूया आणि स्वतःला थोडं अजून जवळून ओळखूया. तुम्ही कधी ऐकलंय का की मनुष्य गणाच्या लोकांना बाहेरची बाधा पटकन होते? आता बाधा हा शब्द ऐकला की आपल्या मनात एकदम नकारात्मक विचार येतात, नाही का? काहीतरी वाईट शक्ती किंवा बाहेरचा प्रभाव वगैरे. पण खरंच असं काही असतं का? ज्योतिषशास्त्र याबद्दल काय म्हणतं? हा फक्त एक गैरसमज आहे की यात काहीतरी तथ्य आहे? चला आज याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. बरं, मग सगळ्यात आधी हे समजून घेऊया की गण म्हणजे नेमकं काय आहे. बघा, आपल्या वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार एकूण 27 नक्षत्र आहेत. या 27 नक्षत्रांना ना त्यांच्या स्वभावानुसार 3 मुख्य गटांमध्ये वाटले गेलंय आणि हेच 3 गट म्हणजे देव, मनुष्य आणि राक्षसगण. आपला जन्म ज्या नक्षत्रावर झालाय त्यानुसार आपला गण ठरतो आणि हा गण आपल्या मूळ स्वभावाबद्दल, आपल्या विचार करण्याच्या पद्धतीबद्दल आणि आपल्या एकूणच एनर्जी लेव्हलबद्दल खूप काही सांगून जातो. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या गणापासून. तो म्हणजे देवगण. आता नावावरूनच थोडा अंदाज आला असेल की या गणाच्या लोकांमध्ये सात्विक गुण जास्त असतात. देवगणाचे लोक कसे असतात तर नावाप्रमाणेच खूप शांत, सौम्य आणि सुसंस्कृत. त्यांना वादविवाद, भांडणं यांपासून लांब राहायला आवडतं. कोणतीही गोष्ट शांतपणे आणि सामंजस्याने सोडवण्याकडे त्यांचा कल असतो. प्रामाणिकपणा आणि श्रद्धा हे तर त्यांचे सगळ्यात मोठे गुण आहेत. पण म्हणतात ना, प्रत्येक गोष्टीची एक दुसरी बाजू असते. तसंच यांच्या सरळ स्वभावाचा कधीकधी तोटाही होतो. हे लोक पटकन कोणावरही विश्वास ठेवतात आणि त्यामुळे कधीकधी त्यांची फसवणूक होण्याची शक्यता वाढते. मग आता बघूया की देवगणामध्ये कोणती कोणती नक्षत्र येतात. तुमचं नक्षत्र यापैकी आहे का ते तपासा. अश्विनी, मृगशीर्ष, पुनर्वसू, पुष्य, हस्त, स्वाती, अनुराधा, श्रवण आणि रेवती. ह्या नक्षत्रांपैकी तुमचं जन्म नक्षत्र असेल तर तुमचा गण आहे देवगण. बरं, देवगणानंतर आता आपण वळूया दुसऱ्या गणाकडे. हा तोच गण आहे ज्याच्याबद्दल सगळ्यात जास्त गैरसमज आहेत. हो, मनुष्यगण. यांच्या स्वभावात ना प्रॅक्टिकॅलिटी आणि इमोशन्स यांचं एक भन्नाट कॉम्बिनेशन बघायला मिळतं. तर मनुष्यगण म्हणजे काय तर व्यवहारीपणा आणि भावनांचा एक मिलाप. हे लोक खूप कष्टाळू असतात आणि त्यांच्यासाठी त्यांचं कुटुंब सगळ्यात महत्त्वाचं असतं. यांच्या तुम्हाला 2 टोकं दिसतील. एकतर हे खूप धार्मिक, देवभक्त असतील किंवा मग कर्म हेच सर्वश्रेष्ठ मानणारे असतील. समाजात कसे वावरायचे हे यांना चांगलं जमतं. पण हे तितकेच सेन्सिटिव्ह सुद्धा असतात. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींनी पटकन दुखावले जातात. त्यांच्या याच दुहेरी स्वभावाबद्दल फिर भी दिल है हिंदुस्तानी मधली एक ओळ अगदी परफेक्ट बसते. अपनी छत्री तुमको दे दे और फिर नए पॅकेट में बेचे तुमको चीज पुरानी. म्हणजे काय तर मनुष्यगणाचे लोक गरज पडल्यास तुम्हाला स्वतःची छत्री नक्की देतील, पण त्याच वेळी त्यात आपला फायदा कसा साधता येईल याचाही विचार करतील. आता याला स्वार्थीपणा म्हणायचं की व्यवहार चातुर्य, हा त्यांच्या स्वभावाचाच एक भाग आहे. आणि आता येऊया आपल्या मूळ प्रश्नावर की मनुष्यगणाला बाहेरची बाधा होते म्हणजे नेमकं काय. तर त्याचं उत्तर इथे आहे. याचा अर्थ कुठली भूतप्रेत किंवा नकारात्मक शक्ती असा अजिबात नाहीये. खरा अर्थ आहे त्यांची कमालीची संवेदनशीलता. म्हणजे काय तर त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणाचा, लोकांच्या बोलण्याचा, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह एनर्जीचा, या सगळ्याचा त्यांच्यावर खूप लवकर आणि खूप खोलवर परिणाम होतो. ते या गोष्टी लगेच शोषून घेतात. आता पाहूया मनुष्यगणाची नक्षत्र कोणती आहेत. ती आहेत भरणी, रोहिणी, आर्द्रा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, पूर्वाषाढा आणि उत्तराषाढा. यापैकी तुमचं नक्षत्र असेल तर तुमचा गण आहे मनुष्यगण. आणि आता वळूया शेवटच्या गणाकडे, ज्याचं नाव ऐकूनच अनेकांना थोडी भीती वाटते, राक्षसगण. पण थांबा, नावावरून अजिबात अंदाज बांधू नका, कारण यांचे गुण खूप वेगळे आणि खास आहेत. एक गोष्ट सगळ्यात आधी डोक्यातून काढून टाका. राक्षसगण म्हणजे ती व्यक्ती वाईट आहे किंवा दुष्ट स्वभावाची आहे, हा एक प्रचंड मोठा गैरसमज आहे. अजिबात नाही. उलट हा गण व्यक्तिमत्वाच्या काही स्ट्रॉंग आणि प्रभावी गुणांचं प्रतीक आहे. राक्षसगणाचे लोक यांच्यात जबरदस्त आत्मविश्वास असतो. हे धाडसी, निर्भय आणि स्पष्ट बोलणारे असतात. यांना जन्मतःच लीडरशिप क्वालिटीज मिळालेल्या असतात. हे कोणाच्याही ऐकून घेत नाहीत, स्वतःच्या अटींवर आयुष्य जगतात. हो, याच स्वभावामुळे ते कधीकधी हट्टी किंवा थोडे अहंकारी वाटू शकतात. पण त्यांची खरी पॉवर आहे त्यांचा सिक्स्थ सेन्स. त्यांना निगेटिव्ह वाइब्स किंवा धोका इतरांपेक्षा खूप आधी ओळखता येतो. एक प्रकारची आतूनच आलेली जाण असते यांच्याकडे. राक्षसगणाची नक्षत्र आहेत कृत्तिका,
आश्लेषा, मघा, चित्रा, विशाखा, ज्येष्ठा आणि मूळ ह्या नक्षत्रांवर जन्मलेल्या व्यक्तींचा गण राक्षसगण असतो. बरं, आता आपण देव, मनुष्य आणि राक्षस या तिन्ही गणांबद्दल जाणून घेतलं. पण प्रश्न हा आहे की या माहितीचा व्यावहारिक उपयोग काय? तर याचा सगळ्यात जास्त विचार केला जातो तो विवाह जुळवताना, म्हणजे पत्रिका बघताना गणांचा मेळ किती आहे हे आवर्जून पाहिलं जातं. जसं की तुम्ही इथे पाहू शकता, समान गण असणं हे उत्तम मानलं जातं. म्हणजे देव देव, मनुष्य मनुष्य. देव आणि मनुष्य गणाची जोडीसुद्धा शुभ मानली जाते. पण देव आणि राक्षस गणाची जोडी जमणं थोडं कठीण मानलं जातं. त्याला गणदोष असं म्हणतात. याचं कारण साधं आहे. दोघांच्या मूळ स्वभावात आणि जगाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात खूप फरक असतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पत्रिका जुळवणं म्हणजे फक्त गण बघणं नाही. हा फक्त एक भाग आहे. याशिवाय अजून बऱ्याच गोष्टी पाहिल्या जातात. तर देव, मनुष्य आणि राक्षस या तिन्ही गणांचीही ओळख करून घेतल्यानंतर आता तुम्ही स्वतःबद्दल विचार करा. तुमचं नक्षत्र कोणतं आहे, त्यानुसार तुमचा गण कोणता येतो, आणि आम्ही सांगितलेलं वर्णन तुमच्या स्वभावाला किती लागू होतंय? काय वाटतं, जुळतोय का तुमचा गण तुमच्या व्यक्तिमत्वाशी? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.